पुलिस कमिश्नर डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल द्वारा दी गई जानकारी के अनुसार 1 अप्रैल को शाम 4 बजे आरोपी ने बालाजी नगर स्थित घर में घुसकर 7 बजे श्रीधर नेहते के सिर पर हथौड़े से वार किया और उनकी पत्नी के गले से मंगलसूत्र छीनकर फरार हो गए। इस मामले में क्राइम ब्रांच यूनिट 4 की टीम ने तकनीकी साधनों की मदद से जांच करते हुए 30 मार्च की रात 11 बजे सीआरपीएफ कैंप इलाके से आरोपी देवेंद्र सोन सर्वे को गिरफ्तार कर लिया है। वृद्ध महिला होती, त्याच्यावर अटॅक करण्यात आला होता अजनीच्या एरियामध्ये आणि त्याच्यात जो आरोपी होता तो वाच ठेवून होता त्या महिलावर आणि तो जो दुसरा तो त्याचा पती होता त्यांच्यावर आणि त्यांनी तो हॅमर हिट करून त्याला त्याची चेन स्नॅच केली होती। त्याचे फुटेज वगैरे आम्हाला ते 3 दिवस अगोदरचे भेटले होते। त्याच्यावरही चांगलं काम पोलिसांनी केलेलं आहे। जवळपास 100-150 फुटेजेस आपण चेक केली होती, ते कसे मिळतोय ते अजनीची घटना होती। त्याचे मोटरसायकल, मोबाईल फोन वगैरे ते सगळे जप्त करण्यात आले। त्या महिलेला काही स्टिचेस पण लागले होते। आम्हाला फार वाईट वाटत होतं की कशी ही घटना कशी होती। हे मुख्य जे होते ते गुन्हे जे घडलेले होते त्या दिवशी आणि 29ला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती द्यायची होती की कसे टीमनी मेहनत करून आणि कसे इंटॅक्ट मुद्देमाल त्यांनी हस्तगत करून घेतलेले आहे।